आणि आता एक मोठी बातमी बघूया ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सीआयडीने 9 पथकं स्थापन केलेली आहे। 150च्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। तरीही आरोपी वाल्मिक कराड काही पोलिसांच्या हाती लागताना दिसतच नाही आहे। वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह 4 फरार आरोपींच्या शोधासाठी आता सीआयडी जंग पछाडते। मात्र 22 दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही। वाल्मिक कराडवर 1-2 नाही तर तब्बल 26 गुन्हे दाखल असल्याची माहिती सध्या मिळते आहे। त्यातले 15 गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत। तरी सुद्धा कराडवर गुन्हे दाखल होईपर्यंत त्याला पोलीस सुरक्षा होती, त्याच्याकडे शस्त्र परवाना आहे, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा आता शंका उपस्थित झालेली आहे। अतिशय मोठी बातमी खरं तर ही म्हणावी लागणार आहे। पुढे देखील बातमी महत्त्वाची आहे, कारण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे। मात्र यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही। याशिवाय राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना अजित पवार आहेत तरी कुठे असा प्रश्न विचारला जातोय। अजित पवार बहुधा परदेशात गेले असावेत अशी चर्चा आहे। धनंजय मुंडेंवर विविध राजकीय पक्षांकडून आरोप होतोय। त्यातच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनावणे यांची देखील सीआयडीने चौकशी केली आहे। यामुळे आता अजित पवार यांना सध्या बचाव करताना तारेवरची कसरत ही करावी लागणार आहे, असंच काहीसं चित्र सध्या तरी बघायला मिळतंय।